हॅलो हाय वेलकम टू माय चॅनल. सो आजच्या दिवशी सुरुवात अशी मस्त माझ्या बाळाच्या मदर्स डे विशने झाली. नंतर त्याने माझ्यासाठी एक गिफ्ट आणलं होतं. त्याच्या बाबांनी त्याने प्लॅन केलं होतं. सो त्यांनी माझ्यासाठी रसमलाई ऑर्डर केली होती मदर्स डेसाठी. आज खरं तर संडे होता, रेस्ट डे, पण सिद्धेशची इतकी मस्ती चालू होती. या मुलांच्या डोक्यात अशी नवनवीन आयडिया कुठून येतात हेच कळत नाही. आणि त्या गोष्टीचा जो यूज असतो ना तो सोडून भलतं त्यांना काहीतरी करायचं असतं. म्हणजे आपल्या डोक्यातही ज्या गोष्टी येणार नाही ना असं काहीतरी ते उद्योग करत असतात. हे बघा आता हा इथे काय करतो. तुमच्याही घरात लहान मुलं असतील ना तर तुम्ही हे सगळं फेस करत असाल. सो यातही एक वेगळंच सुख आहे. मी सिद्धेशची खेळणी ठेवण्यासाठी एक बास्केट मागवली होती. ती आज मला इथे रिसीव्ह झाली आहे. सो मी ती ओपन करून बघत होती. तिथे सिद्धेशचं मध्ये मध्ये चालू होतं. त्याला त्या बास्केटमध्ये बसून बघायचं होतं. सो आपलं काहीतरी वेगळं असतं आणि मुलांचं काहीतरी वेगळंच चालू असतं. ते झालं. मग त्यानंतर आज विचार केला आज मदर्स डे आहे आणि संडे पण आहे तर थोडं बाहेर जाऊया. मग आम्ही मॉलला गेलो. तिथे गेल्यानंतर मला वॉच बघायचे होते. सो म्हटलं आपण चेक करूया काही आवडतंय का. एक दोन वॉच आवडले पण तितकेच काही मनात भरत नव्हते. सो थिंक केलं की आपण दुसऱ्या स्टोअरला पण एक्सप्लोर. इथे बघू शकता तुम्ही सिद्धेशला बॅक साईडला बरोबर कळलं की तिथे किड्स सेक्शन त्याचं मध्ये मध्ये चालू होतं की मला पण वॉच हवं. इथे आम्हाला अजून 1 to 10 पण येत नाही पण आम्हाला वॉच हवं होतं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या स्टोअरला जाणार पण बाहेर गेलं की पहिले पेटपूजा करायची असते. मग आम्हाला भूक लागली. माझा नवरा बोलला की आपण पहिले काहीतरी खाऊया. इकडे आम्ही एलिव्हेटरवर वर खाली करत होतो कारण सिद्धेशला एलिव्हेटर खूप आवडतं. सो आम्ही 1-2 राऊंड वर खाली केले. त्यानंतर गेलो. सिद्धेशची अशी मस्ती चालू होती. त्याला तिथले स्टोन्स हवे होते. तो कुठेही जा त्याचा खोडकरपणा बंदच होत नाही आणि तो त्या दिवशी इतका जास्त खोडकरपणा करत होता. आम्ही दोघं लिटरली वैतागलो होतो त्याला. त्यानंतर आम्ही बघितलं पण सगळ्या रेस्टॉरंटमध्ये कॅफेजमध्ये खूप जास्त वेटिंग होतं. सो आम्ही थिंक केलं आपण बनाना लीफला जाऊ. तिथे थोडं कमी वेटिंग होतं. आम्ही तिथे वेटिंग लिस्टमध्ये स्कॅन केलं आणि बघितलं बाजूला होम सेंटर होतं. सो थिंक केलं आपण तिथे काही कुशन्स वगैरे बघूयात कारण मला 2-3 दिवसापासून कुशन्स घ्यायचे होते. तर इथे आलोच आहे तर चेक करूया. मला तिथे खूप काही आवडत नव्हतं. खूप फिरल्यानंतर मला 1-2 कुशन्स आवडले आणि तेही आम्हाला सिद्धेश अजिबात बघू देत नव्हता. त्याची मध्येच मस्ती चालू होती. तिथे 1-2 लोक येऊन त्याच्याकडे बघतही होते हा करतो काय. लिटरली त्याच्यामुळे एक गोंधळ झाला. आम्ही 2 सेट ऑफ कुशन्स घ्यायचे होते. हे मला आवडले होते ते मी एकच सेट घेऊन आले. घरी आल्यावर मी ते बघितलं. याच्या मस्तीमुळे ना काही सुचत नव्हतं. फायनली माझा नवरा इतका कंटाळा. सो आम्ही म्हटलं बस आणखी काही बघण्याची आमच्यात कॅपॅसिटीच नव्हती. मग आम्ही गेलो बनाना लीफला. तिथे पण हा आम्हाला काही ऑर्डर येईपर्यंत पण बसू देत नव्हता. बाजूच्या टेबलवर आमच्या बोथ साईडला त्यांच्या बॅक साईडला सगळ्यांसोबत हा त्यांना हात लावू नये बोलू नये सगळ्यांसोबत त्याचं काही ना काही चालू होतं. फायनली आमची ऑर्डर आली चीज पनीर टोमॅटो उत्तप्पा आणि अन्ना इडली. एकच मागवलेला कारण आम्हाला जास्त भूक नव्हती पण तो पण खूप हेवी होता. आमच्या दोघांचंही त्यातच जेवण झालं. त्यानंतर घरी आलो तर जसं मी सांगितलं की सिद्धेशला खूप मस्ती आली होती आज. तो घरी येऊनही त्याची ती एनर्जी लेवल तितकीच हाय होती. आम्ही थकलो होतो पण त्याचं ते खेळणं चालूच होतं आणि त्या मस्तीमध्ये त्याच्या बाबांना माझा फोन लागला आणि तोही त्यांच्या डोळ्यावर. त्यामुळे त्यांच्या डोळ्यामध्ये ब्लड क्लॉट झाला आणि रात्रीचे 11:30-12 वाजले होते. सो हॉस्पिटलला जाणंही पॉसिबल नव्हतं. सो डे एंड वॉज रिअली हॉरिबल. ओके भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.